देशभरामध्ये संविधानाचा जागर करत ॲडव्होकेट असीम सरवदे जे आहे ते करतायत. न्यायाचा पाठलाग ते करतायत आणि व्यवस्थेवरती ते काही आरोपसुद्धा त्यांनी केलेले आहेत. सर, तुम्ही जे म्हणताय की न्यायाचा पाठलाग करताय, न्यायव्यवस्था ही भ्रष्ट आहे, न्याय लवकर मिळत नाही, कशा पद्धतीने या सगळ्या न्यायव्यवस्थेकडे बघताय तुम्ही वकील म्हणून? सर, पण न्यायव्यवस्था संपूर्णपणे भ्रष्ट नाही. न्यायालयं सुरू आहेत, पोलीस स्टेशन सुरू आहेत, लोक तिथे जात आहेत. याचा अर्थ हा आहे की अनेक न्यायाधीश चांगले आहेत, काही न्यायाधीश भ्रष्ट झालेले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली असं आपण म्हणतो तेव्हा केवळ न्यायाधीश नाही तर न्यायालयीन कर्मचारी त्याच्यामध्ये असतात, वकील त्याच्यामध्ये असतात, सरकारी वकील त्याच्यात असतात. तर हे घटक काही करप्ट होतात आणि त्यामुळे सगळं न्यायाधीश करप्ट झाले किंवा न्यायालय सगळे करप्ट झाले असा त्याचा अर्थ नाही. परंतु आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की भ्रष्टाचार नक्की कुठे वाढलेला आहे आणि तो कमी कसा करता येईल, तर मग न्यायव्यवस्था आणखी जास्त सुदृढ होऊ शकेल असं माझं मत आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये आपण जी SIT जी नेमलेली आहे त्या SITनं सरकारी वकील जे आहेत त्यांनी तो नाकारलेला आहे आणि तुम्ही फेसबुकला पोस्ट केले की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की माझी इच्छा आहे मी सरकारी वकील म्हणून काम करण्याची. नाही, मी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाही अशी बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेस हाताळत आहेत आणि त्यामुळे कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून काम करण्यास सहमती दर्शवलेली नाही. त्यांना कारण की खूप कामं आहेत आणि त्यामुळे त्यांनी ती सहमती दर्शवलेली नाही आहे. तर मी लिहिलेलं आहे की आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यस्त असल्याने कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिलेला आहे. वैसे तो मैं बहुत प्रभावित हूँ आपसे फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसलेले आहेत, पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केसेस चालवणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारने विचारून बघावे. ते कायदा आणि फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात. खरात सारख्या भोंदूबाबालाच नाही तर अशा प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचे राजकारण आहे. कुणी काही नेमकेपणाने बोलले की लगेच यात राजकारण आणू नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच राज्याचे धोरण म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे माझं म्हणणं स्पष्ट आहे की कोणालाही सरकारी वकील नेमा, परंतु अशोक खरात प्रकरण केवळ एका साध्या गुन्हेगारीचं नाही तर स्त्रियांविरुद्धचा लैंगिक अत्याचार आहे, आर्थिक शोषण आहे आणि दबावाखाली अत्यंत बेहिशोबी मालमत्ता कमवलेली आहे, बेनामी संपत्ती जमा केलेल्या आहेत. अनेक लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टनुसार जादुई पद्धतीने चमत्कार म्हणून काही औषधांचा वापर करून लैंगिक ताकद वाढवण्यासाठी बायांचा गैरवापर चांगल्या पद्धतीने कसा होईल अशा पद्धतीने घाणेरडा विचार करून त्यांनी हे सगळं षडयंत्र जे केलेलं आहे तो गुन्हा अत्यंत व्यापक आहे. नंतर मध जे तिथे आणलेलं आहे की ते म्हणतात की मधामध्ये काहीतरी मिसळून ते अशोक खरात बाबा देत होते सगळ्यांना. तर ते मध जे आहे ते परदेशातून आणण्यात येत होतं असं म्हणतात. काही जण 9 लाख रुपये तर काही जण 9 कोटी रुपये एवढ्या किमतीचं ते मध विकलं जात होतं असं सांगतात. तर हा एक आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय कट आहे का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर अशोक खरात जे आहेत त्यांचे जे लागेबांधे सगळ्यांशी आहेत तिथे करंगळ्या अनेक आमदारांनी, मंत्र्यांनी आणि माजी आमदारांनी कापलेले आहेत असं सांगतात की ते अंकशास्त्र भविष्य जाणून घेण्याच्या नादामध्ये त्यांनी जे करंगळी कापून काहीतरी तिथे विधी केलेला आहे. तर अशा आमदारांची संख्या 39 जवळपास आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या सर्वपक्षीय आमदारांची चौकशी झाली पाहिजे. संविधानिक तरतुदीनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येकाने वागलं पाहिजे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. आमदार आणि मंत्र्यांची ती जबाबदारी जास्त आहे. ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला नाही त्यांचे केवळ आता फोटोच आहेत आमचे असं म्हणून चालणार नाही. ते कोणत्याही पदावर असो त्यांना राजीनामा राज्यपालांनी मागितला पाहिजे. सर, या खरात प्रकरणाला राजकीय वळण येताना कुठं दिसतं, राजकीय कनेक्शन दिसतं त्याच्यामध्ये. या SITवर कुठं तर दबाव येऊ शकतो वाटतं का? कोणती पोलीस यंत्रणा असेल तरी आत्ता शुद्धपणे आणि दबावविरहितपणे ते काम करू शकत नाहीत, हे दुर्दैव आहे आपलं. त्यामुळे SIT नेमली किंवा कोणती चौकशी यंत्रणा नेमली तरी पोलीस शेवटी तेच आहेत. याचा सगळा विचार केला तर मला असं वाटते की निपक्ष चौकशी होणं खूप कठीण आहे. एकतर अशी स्ट्रॅटेजी वापरण्यात येईल की खूप दिवस चौकशी सुरू ठेवण्यात येईल. अशोक खरात जो आहे तो आतमध्ये राहिला तर चालतो, पण बाकीचे राजकीय नेते याच्यात अडकायला नको याची काळजी घेतली जाण्याची
जी शक्यता लोक वर्तवत आहेत ती शक्यता खरी ठरू नये असं मला वाटते आणि न्याय खरोखर झाला पाहिजे. कारण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर फक्त रुपाली चाकणकर या पहिल्यांदा समोर आल्या आणि त्यांचाच राजीनामा जो आहे तो घेण्यात आला. मात्र इतर लोक त्यांच्या कनेक्टमध्ये जे आहेत, त्यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, त्या लोकांचं नाव अजूनही समोर आलेलं नाही किंवा त्यांच्यावर अजून कुठली कारवाई होताना दिसत नाही. अनेक लोकांचे नावं याच्यात समोर येऊ दिले जाणार नाहीत. अशोक खरात आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांना गुन्हेगार ठरवून त्यांना शिक्षा देण्याची प्रक्रिया होऊ शकते, परंतु अनेकांना मुद्दामून निर्दोष मुक्त होण्यासाठीच्या वाटा मोकळ्या केल्या जाऊ शकतात. म्हणून राजकीय जो सहभाग याच्यामध्ये राजकारणातल्या लोकांचा आहे तो अत्यंत चुकीचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नाणकचे नरेंद्र महाराज यांच्याकडे गेले होते तेव्हा सांगितलं होतं की धर्मसत्तेने राजसत्तेला मार्गदर्शन करावं. म्हणजे एक भोंदूबाबाकडे जाऊन आपले मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील तर आपण कुणावर विश्वास ठेवायचा हा मुद्दा आहे. गेल्या अनेक वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे करण्यात आलेले आहेत, मात्र त्या कायद्याची कुठंतरी कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. विधिज्ञ म्हणून तुम्ही कसं या सगळ्या कायद्यांकडे बघता? हा कायदा जो आहे तो नरेंद्र दाभोळकर यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि जो कायदा पारित झाला त्यावेळेस अशाच प्रकारचा संविधानिक आणि शास्त्रीय विचार करणारे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. त्याच्यामुळे हा कायदा झाला, नाही तर हा कायदा कदाचित झाला नसता. आता हा कायदा केल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठी नियम करणं म्हणजे रूल्स करणं हे आवश्यक आहे, पण जवळपास 12-13 वर्ष झालेले अजूनही रूल्स तयार झालेले नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकत नाही. सरकार जर अंधश्रद्धेच्या विरोधात असेल, बुवाबाजीच्या विरोधात असेल, अशोक खरातसारख्या सगळ्या भोंदूगिरी करणाऱ्या हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन सगळ्या बुवा महाराजांच्या विरोधात जर सरकार असेल तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यासंदर्भात त्वरित रूल्स तयार केले पाहिजे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतरच्या जे काही गोष्टी आहेत ज्या समोर येत होत्या आमदार रोहित पवारांनी त्यांनी मांडल्यात, मात्र महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातला कुठंही FIR दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवली नाही. तो इतर राज्यामध्ये FIR दाखल करावा लागला, महाराष्ट्रामध्ये असं का होतं सर? तर आम्हाला कायद्याचं शिक्षण देत असताना लॉ कॉलेजमध्ये काय शिकवतात की दखलपात्र गुन्ह्याची कोणी पोलिसांना माहिती देत असेल तर त्याबद्दल पोलिसांचं एकमेव कर्तव्य आहे, कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी तक्रारीची दखल घेऊन FIR दाखल करून घेतला पाहिजे. मग अजितदादा पवारसारखा एक अत्यंत बलाढ्य माहितीगार, लोकांशी कनेक्ट असलेला, प्रशासनाची जाणीव असलेला आणि लोकांच्या भाषेत बोलणारा नेता जेव्हा अपघातात निधन त्यांचं होते आणि तो घातपात आहे असं शंका व्यक्त करण्यात येते तेव्हा ते नक्कीच दखलपात्र गुन्ह्याचं प्रकरण आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांनी दखल का घेतली नाही याचं उत्तर मला विचारण्यापेक्षा तुम्ही प्रशासनातल्या संबंधित मंत्र्यांना विचारू शकता. परंतु मग हा कर्नाटकामध्ये बँगलोरला हा FIR दाखल झाला 0 FIR म्हणून. आता तो बारामतीला ट्रान्सफर होईल आणि बारामती पोलीस त्याच्याबद्दलची चौकशी करतील. पण0 FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते, 0 FIR अशा परिस्थितीत घेतला पाहिजे का, यावर कायदेशीर चर्चा महाराष्ट्रात नक्कीच घडून येणार आहे. कारण की माझं कायदेशीर मत असं आहे की 0 FIR जो कर्नाटक सरकारने घेतला तो 0 FIR घेण्यासारखी परिस्थिती या प्रकरणामध्ये नव्हती असं माझं मत आहे. शिवसेना पक्षफुटीच्या नंतर सत्ता संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात झाला, मात्र त्यावर अजूनही म्हणजे तोडगा निघाला नाही, अजूनही निकाल काही आलेला नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय, तुम्ही या सगळ्या प्रकरणावर कसं बघता? काय होतं आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो अन्याय अत्याचार होतो आहे आणि न्यायाला विलंब होतो आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे न्यायालयांनी आता स्वतःची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तरी या प्रकरणामध्ये काय असेल तो निकाल दिला पाहिजे. पण मी वारंवार हे सांगतो आहे की कायद्याच्या दृष्टिकोनातून निकाल द्यायचा असेल तर हे संविधानिक सत्य आहे की उद्धव ठाकरे यांची बाजू कायद्याच्या दृष्टीने अत्यंत ताकदवान आणि मजबूत आहे, बरोबर आहे. त्यामुळे निकाल त्यांच्याच बाजूनी झाला पाहिजे. आता निकाल त्यांच्या बाजूनी द्यावं लागणार हे कदाचित अनेकांना माहिती आहे आणि म्हणून मग तारखा घेण्याकडे सगळ्यांचा कल आहे. म्हणून हे प्रकरण साधारणतः आता 2-2.5 वर्ष झाले लांबवण्यात आलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त विलंब आता करू नये. महाराष्ट्राच्या सहनशक्तीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन संदीप गवळी सर, सुनील कुमार, 1 मिनिट. Thanks for watching Ekmat Digital.